नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्टॉक अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज तारीख आहे जवळपास 25 जुलै. तर आज जो काही मी ट्रेड घेतला तर ते ट्रेड मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मी जे ट्रेड घेतलं तर ते एक्झॅक्टली म्हणजे कशा बेसिसवर घेतलं, मला कुठल्या इंडिकेटर्सने कुठले कुठले इंडिकेशन्स दिले आणि त्या बेसिसवर मी कशा प्रकारे ट्रेड घेतलं आणि मला कुठे कुठे ट्रेडिंगची ऑपॉर्च्युनिटी भेटत होती बँक निफ्टी या चार्टमध्ये. तर ते मी आज तुम्हा सर्वांना एक्सप्लेन करणार आहे. तर हे एक्सप्लेन करायचा फक्त उद्देश इतकाच आहे की तुम्ही पण सुद्धा म्हणजे समजा तुम्हाला पुढे असा ब्रेकआउट मिळाला किंवा चार्ट कशा पद्धतीने रीड करायचे तर ते तुम्ही म्हणजे एक आयडिया तुम्हाला कळून जाईल. मी सुद्धा याच्यात अजून परफेक्ट नाही, मी सुद्धा आता शिकतच आहे. पण जे काही मी ट्रेड वगैरे घेतो तर ते फक्त मी जरी प्रॉफिट झाला जरी लॉस झाला तर मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईन, म्हणजे एक्झॅक्ट मी चुकतोय कुठं वगैरे, किंवा जे काही मी आयडिया वगैरे लावली किंवा जे काही पेशन्स वगैरे मी जे काही एफर्ट्स वगैरे लावले तर मी ते फक्त तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्ही ती चूक पुन्हा करू नये किंवा तुम्हाला सुद्धा त्या आयडियाचा पुढे उपयोग होईल. तर इथं मी आज जो ट्रेड घेतलेला होता तर तो बँक निफ्टीवर घेतलेला होता. मी आता सध्या आहे ट्रेडिंग व्यू या पोर्टलवर, ठीक आहे. तर बँक निफ्टीचा मी इथं ट्रेड घेतलेला होता. इथं पाहू शकता तुम्ही, इथं सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे मी इथं लेवल लावून ठेवलेत. तसेच जो मी काही इथं ट्रेड घेतलेला होता तर त्याचा एक रेक्टँगल बॉक्ससुद्धा इथं लावलेला आहे. तसेच मला जे इंडिकेशन्स भेटले तर त्या RSI लेवलवर मी आणि कॅन्डलस्टिक लेवलवर एक ट्रेंड लाईनसुद्धा आखलेली आहे. आणि जसं मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं की मी दोन इंडिकेटर्सचा मेनली यूज करतोय, तर ते म्हणजे RSI आणि MACD. या दोघांच्या बेसिसवरच मी हा जो पर्टिक्युलर ट्रेड होता तर ते ट्रेड घेतलेलं होतं. तर आता या टोटल आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला टोटल 3 ट्रेड भेटत होते मित्रांनो. सर्वात पहिल्यांदा बघा, इथं RSI या पहिल्याच कॅन्डलमध्ये म्हणजे हा जो कॅन्डल आहे तर तो खूपच अबोव गेलेला होता आणि इथून परत बँक निफ्टीचे वर जाण्याचे चान्सेस खूपच कमी होते. कारण सांगतो तुम्हाला, कारण इथे जे RSI आहे ना तर ते तुम्ही इथं पाहू शकता जवळपास हे 72.10 म्हणजे 70च्या वर ट्रेड करत होता आणि इथून वर जाण्याचे खूप कमी चान्सेस होते. कारण हा RSI जो इंडिकेट करत होता तर तो म्हणजे जे बँक निफ्टी आहे तर ते ऑलरेडी खूप ओव्हरबॉट झोनला गेलेलं होतं, हे आपल्याला इथं इंडिकेट करते. तसेच जे RSI सुद्धा आहे तर ती सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता ऑरेंज लाईनच्या वर आहे. पण इथं तुम्ही आता हे मध्ये आलेलं आहे तर तसेच MACD सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता. जे काही इथं बाईंग ऑपॉर्च्युनिटीज होते ते खूप कमी येते. तुम्ही इथं पाहू शकता हे जे व्हॅल्यूम्स आहेत, जरी तुम्हाला इथं ब्ल्यू लाईन जरी दिसत नसली, कारण ही जी ब्ल्यू लाईन आहे ना तर ती थोडी 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 करत जशी बाईंग साईड कमी होत गेली तर तसे तसे ती खाली खाली येत होती ऑरेंज लाईनच्या खाली. तर त्यानंतर इथं परत एकदा कॅन्डलस्टिकवर आपण येऊ. तर पहिली कॅन्डल ग्रीन भेटली, त्यानंतर आपल्याला डबल डोजी मिळालं. ही ही जे दोन डोजे आहेत याचं नाव काय ते तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा, म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला कळून जाईल. तर पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की या दोन डोजीनंतर म्हणजे किंवा समजा जर इथं एक जरी डोजी आली असती आणि त्याच्यानंतरची एक कॅन्डल समजा जर रेड असत होती तर ते मार्केट खाली जाणार होतं आणि समजा जर ते ग्रीन असत होतं तर ते वर जाणार होतं, ठीक आहे. तर इथं आपल्याला दोन डोजी मिळाल्या आणि त्यानंतरची जी तिसरी कॅन्डल आहे तर ती रेड भेटली आणि इथं आपल्याला म्हणजे जवळपास कन्फर्मेशन होतं की हां बाबा इथून निफ्टी बँक खालीच पडणार होती. पण आपल्याला अजून कन्फर्मेशन घ्यायचं होतं RSI आणि MACD कडून. इथं या कॅन्डलला तुम्ही पाहू शकताय RSI इथं जवळपास 60वर रेजिस्ट करत होता, तो अजून खाली आलेला नव्हता. तसेच MACD सुद्धा अजून इथं ऑरेंज लाईनच्या वरच होता, तो अजून म्हणजे ब्ल्यू लाईन जी होती तर ती अजून ऑरेंज लाईनच्या वरच होती. तर त्याच्यामुळे अजून आपल्याकडं शॉर्ट कन्फर्मेशन नव्हतं की हे अजून खालीच येणार आहे, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या कॅन्डलला काय झालं की इथं RSI ला तुम्ही पाहू शकता ते जवळपास इथं 60च्या खाली तो क्रॉस करायला बघितलं, पण तसेच ही जी कॅन्डल आहे तर ती ग्रीन होती. म्हणजे जवळपास इथं परत एकदा पुलबॅक मारायला बघितलं म्हणजे वर जायला, परंतु ते जमलं नाही कारण सेलर्स खूप हवे होते. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या कॅन्डलमध्ये तुम्ही इथं पाहू शकता आपल्याला शॉर्ट कन्फर्मेशन मिळालं की इथून हे पुढं खाली जाणार आहे. कारण RSI सुद्धा इथं 60च्या खाली ट्रेड करत होता. आणि त्याच्यानंतर इथं जर तुम्हाला दिसत असेल जी काही MACDचं जे इंडिकेटर आहे
तर ते पुढच्या कॅन्डलमध्ये क्रॉसमध्ये गेलेला इथं आपल्याला दिसेल. आणि इथं बाईंग ऑपॉर्च्युनिटी ते जे तुम्हाला इथं व्हॅल्यूम दिसत आहेत ना ते ट्रेडिंगचे इथे तो व्हॅल्यूम ते खूप म्हणजे फिकट ग्रीनमध्ये दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर ही सेलिंगची व्हॅल्यूम तुम्हाला इथं दिसली याच्या पुढचे. तर यावरून आपल्याला असं कन्फर्मेशन मिळालं की इथून ते पुढं खाली जाणार आहे. आणि मोस्ट प्रॉबब्ली मला जे कन्फर्मेशन मिळालं तर ते इथून. आणि मी तर या कॅन्डलवर ट्रेड घ्यायचा प्रयत्न केलेला होता, पण त्या कॅन्डलवर मला ट्रेड भेटला नाही कारण माझ्याकडे कॅपिटल कमी होतं म्हणून. तर कॅपिटल कमी होतं म्हणून मला इथे ट्रेड भेटला नाही. आणि परत मी इथे परत एकदा ट्राय केला, पण ती जी पर्टिक्युलर प्राईस ॲक्शन होती तर ती सुद्धा मला साथ दिली नाही. आणि तिथं पण माझं कॅपिटल कमी पडलं, तर त्याच्यामुळं मी परत ती ट्रेड म्हणजे म्हणजे माझी रिजेक्ट झाली. आणि जसं हे इथं जशी ही कॅन्डल ट्रेड व्हायला आली तर हे आम्हाला आता कन्फर्मच होतं, कारण ऑलरेडी जी ब्ल्यू लाईन आहे तर ती ऑरेंजच्या खाली आलेली होती. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला खूप मोठी रॅली इथं पाहायला मिळाली. इथे तुम्ही पाहू शकता 736 799. आणि ही जी व्हॅल्यू आहे तर ते 3662 म्हणजे जवळपास 1,400 पॉईंटची ही रॅली झाली फक्त त्या एकाच कॅन्डलमध्ये. म्हणजे जवळपास 5 मिनिटामध्ये तुम्हाला इथं 1,400 पॉईंटची इथं रॅली मिळाली. म्हणजे इथं खूप मोठा प्रॉफिट इथं मित्रांनो झाला असता. हे झालं सिंगल ट्रेड. आता इथं तुम्ही परत पुढे सुद्धा इथं तुम्ही म्हणजे पोझिशन होल्ड करू शकला असता, कारण तर अजून जे RSI आहे तर ते अजून 40च्या आसपासच ट्रेड करत होतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जी ब्ल्यू लाईन आहे तर ती MACDची तर ती खालीच होती ती. त्यामुळे जरी तुम्ही तो पर्टिक्युलर जो ट्रेड होता तर तो इथे जरी होल्ड केला असता तरी तुमच्यासाठी बेस्ट होतं. आता त्यानंतर मला जो ॲक्च्युअल जो काही ट्रेड भेटला तर तो तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तर RSIचा डायव्हर्जन्स आम्हाला इथं दिसतोय, म्हणजे जिथं लोअर लो आणि तो लोअर हाय इथं पण तुम्ही पाहू शकता. इथं RSIने पण इथं लोअर लो दिला आणि तो लोअर हाय. इथं हे 40च्या वर इथं रजिस्ट करायला बघितलं, म्हणजे इथून क्रॉस करायला बघितलं, पण ते त्याला झालं नाही. कारण ऑलरेडी कसं होतं की जे RSI होतं ते 30च्या आसपास इथं ट्रेड करत होतं. तर इथं तुम्ही पाहू शकता मी ते ट्रेंड लाईनसुद्धा इथं थोडी आखलेली आहे इथं लोअर लोला आणि लोअर हायला. त्यानंतर इथून पुढे काय झालं की मार्केट एक साईडवेजला चालत गेलं इथंपर्यंत. मी जो कॉल घेतला म्हणजे मी जो ट्रेड घेतला ना तर तो या कॅन्डलला घेतला. मी कशावरून घेतला तर इथं तुम्ही पाहू शकता जे काही MACD आहे इथे तुम्ही काय खाली पाहू शकता. इथे MACD ही ऑरेंज लाईनच्या वर म्हणजे जी ब्ल्यू लाईन आहे तर ती वर ट्रेड होताना आता आपल्याला दिसते. तर आणि तसंच आपल्याकडे दुसरं कन्फर्मेशन होतं की RSIचं जे डायव्हर्जन आहे तर हे जर तुम्ही RSIचा जर परफेक्ट अभ्यास केला असता तर म्हणजे हे तुम्हाला कळालं असतं की मी हा एक्झॅक्ट ट्रेड का घेतला. कारण या जर RSIने आणि मार्केटने सुद्धा लोअर लो आणि लोअर हाय जर मारला इथं आपल्याला दोन्ही सुद्धा तेच दिसतंय. इथं लोअर लो इथं लोअर हाय, इथं लोअर लो आणि इथं लोअर हाय मारलेला आहे. म्हणजे इथूनही पुढं वर जाणार आहे. हे एक रूल मला माहीत आहे, म्हणजे स्टडी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला शुअर शॉट कन्फर्मेशन कुठून मिळालं की जी ब्ल्यू लाईन आहे तर ती ऑरेंज लाईनच्या वर ट्रेड करत होती. तर आता हे तर फिक्स कन्फर्मेशन होतं की सॉरी कॉल आलेला होता. तर इथूनही मला शुअर शॉट कन्फर्मेशन होतं की याच्यानंतर हे वर जाईल. परंतु इथं काय झालं की हे साईडवेजमध्ये गेलं. म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता की खूप मोठे व्हॅल्यूमसुद्धा ट्रेड नाही झाले, पण ॲटलिस्ट तरी पण थोडं साईडला पण जरी गेलं. आणि मी जो टार्गेट ठेवलेला होता तो होता इथं 36,731 आणि तो इथं जाऊन टच झाला. आणि जसा तो टच झाला मी त्या ट्रेडमधून बाहेर पडलो, कारण माझं जे ॲक्च्युअल टार्गेट होतं मी जे टार्गेट सेट केलेलं होतं तर ते मी अचीव केलेलं होतं. तर त्याच्यामुळे मी इथं जाऊन सेल केलं. कारण कसं आहे की इथं आल्यावर बघा मला म्हणजे असं भीती वगैरे नव्हती की ह्याच्यापुढून खाली जाईल, कारण जे RSI वगैरे होतं तर ते थोडंसं खाली आलेलं होतं. आणि मी जे ॲक्च्युअल मला जे टार्गेट एक्सपेक्टेड होतं तर ते ऑलरेडी मला भेटलेलं होतं. तर मी ते घेऊन त्यामधून एक्झिट झालो. तर हा होता दुसरा ट्रेड. त्यानंतर तिसरा ट्रेड मी तुम्हाला सांगू इच्छितो. तिसऱ्या ट्रेडमध्ये बघा इथं 36,761चा इथं एक तुम्हाला एक स्ट्रॉंग म्हणजे रेजिस्टन्स भेटतोय. हा झाला तुमचा सपोर्ट. तर इथून जसा याने ब्रेक केला तर त्याच्या पुढची कॅन्डल तुम्ही इथं पाहू शकताय. इथं RSI सुद्धा 60च्या वर क्रॉस झाला. आणि ही जी कॅन्डल आहे तर ती सुद्धा इथून म्हणजे या रेजिस्टन्सने हा सुद्धा क्रॉस मारला आणि ही खूप मोठी ग्रीन कॅन्डल झाली. तर इथं जरी एक ट्रेड घेतला असता तर या समजा फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही एक ट्रेड घेतला असता जवळपास 36,660ला आणि टार्गेट इथे तुम्ही पाहू शकता अजून इथं. आणि इथंपर्यंत जर तुम्ही होल्ड केला असता, कारण जी काही MACDची ब्ल्यू लाईन आहे तर ती अजून क्रॉस झालेली नव्हती, ती अजून वरच होती. म्हणजे जरी इथंपर्यंत जर तुम्ही होल्ड केला असता 36,870 तरी पण तुम्हाला या ट्रेडमध्ये खूप म्हणजे एक चांगला इथं नफा तुम्हाला झाला असता. कारण इथं RSI तुम्ही इथं पाहू शकता. RSI सुद्धा 60च्या वर सुद्धा जवळपास हे 70च्या वर इथं ट्रेड करत होतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जे MACD आहे तर MACDने सुद्धा आपल्याला खूप चांगलं इथं सिग्नल दिलं
जी काही ब्लू लाईन आहे MACDची तर ती खूप वर होती. म्हणजे आपल्याला इथे हे कन्फर्म होते की हे वरच जाणार आहे. समजा आता ही जी ब्लू लाईन जशी खाली आली तर इथे तुम्ही पाहू शकताय MACD इथं खाली चाललेली आहे टोटली. इथं जसे याने क्रॉस मारले या रेड कॅन्डलमध्ये त्यानंतर MACD पूर्ण खालीली चाललेली आहे. तर मित्रांनो हे होतं पूर्ण या बँक निफ्टीचं अनालिसिस माझ्या व्ह्यूने. जरी म्हणजे मी काय सांगताना चुकलो असेल तर ते तुम्ही नक्कीच मला नोटिफाय करू शकता. यामध्ये मला टोटल 3 ट्रेड भेटलेले होते. मी पाहिजे असेल तर इथं एक हायलाईट करून देतो. याच्यात सर्वात प्रथम जो ट्रेड होता तर तो हा बनत होता इथंपर्यंत. हा होता पहिला ट्रेड. त्यानंतर दुसरा ट्रेड जो घेतलेला होता तर तो मी घेतला हा माझा सक्सेसफुल ट्रेड होता. मी जवळपास या ट्रेडला आहे ते सेल करून मी एक्झिट झालो. आणि जो तिसरा ट्रेड होता तर तो हा होता. ठीक आहे. हां, इथं MACDचं पण आपल्याला इथं कन्फर्मेशन भेटतंय, इथे भेटतंय. परत RSIचं पण इथं कन्फर्मेशन भेटतं या तिसऱ्या ट्रेडमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 3 ट्रेडिंगचे आपल्याला इथे चॉईसेस भेटत होते. मला इथं सर्वात जास्त म्हणजे प्रॉफिट झाला असता तर ते इथं झालं असतं, कारण जी काही MACDची ब्लू लाईन आहे तर ती एकदम खाली होती. तर हां, जवळपास म्हणू शकतो की इथं म्हणजे होल्ड करायला हवं होतं, पण मला एक्झॅक्ट इथं ट्रेडच भेटला नाही. तर त्याच्यामुळे मी याचा विषय सोडून दिला. पण त्याच्यानंतर मी परत एकदा चेक केलं तर हे साईडवेजमध्ये होतं. आणि त्यानंतर मला जसा हा डायव्हर्जनचा हा मिळाला, हा पॉईंट बघा एक्झॅक्ट, हा जसा मला पॉईंट मिळाला तर त्याच्यावर मला शुअर शॉर्ट कन्फर्मेशन झालं. आणि त्यानंतर जी ब्लू लाईन आहे तर ती ऑरेंजच्या वर होती. तर त्याच्यावर मी इथे एक ट्रेड घेतला आणि त्याच्यानंतर मी ते इथं सोल्ड केला. म्हणजे या गॅपमध्ये मला एक परफेक्ट ट्रेड भेटला. आणि जो मला एक्सपेक्टेड टार्गेट होता तर ते घेऊन मी त्या ट्रेडमधून आऊट झालो. ठीक आहे. तर हे होतं माझं फक्त आजच्या बँक निफ्टीचं माझ्याकडून ॲनालिसिस. माझं काही चुकलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये कळवा. जर माझी एक्सप्लेनेशन करायची जर म्हणजे जी स्टाईल आहे तर ती जर चुकीची वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकताय. मी सुद्धा आता तर थोडं शिकतच चालू आहे. त्यामुळे मी असं एक्सपेक्ट करू नका की मला परफेक्टच जमते. फक्त जे काय मी ट्रेड वगैरे घेतोय तर ते फक्त मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला मित्रांना. कारण जसं तुम्ही भविष्यामध्ये ट्रेड वगैरे घ्याल तर त्यावेळी तुम्हाला ही म्हणजे थोडक्यात आयडिया येईल की मी अशा प्रकारे इथं ट्रेड वगैरे घेतलेलं होतं आणि अशी आयडिया आलेली होती. समजा जर मी काही पुढच्या ट्रेडमध्ये चुकीचं जरी म्हणजे काही ना काही केलं असेल आणि माझं स्टॉप लॉस जरी हिट झाला असेल तर ते सुद्धा मी त्याचंसुद्धा व्हिडिओ नेक्स्ट ट्रेडिंग केल्यानंतर ते सुद्धा मी घेऊन येईन. तर आजच्या पुरते एवढंच आहे. पुन्हा भेटू नवीन स्टॉक्स अनालिसिस घेऊन किंवा नवीन असंच ट्रेडचं अनालिसिस वगैरे घेऊन. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच आहे. टाटा, बाय बाय.